विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड या विषयामध्ये आपण हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन या पहिल्या टॉपिक बद्दल माहिती घेत होतो. आणि या टॉपिक बद्दल माहिती घेत असताना आपण सेंट्रल डोग्मा ही प्रक्रिया त्या ठिकाणी डिस्कस केलेली आहे याच्या अगोदरच्या तासाला, की ज्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस कशा प्रकारे होतं थ्रू द डीएनएच्या माध्यमातून प्रोटीन सिंथेसिसची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्णपणे आपण त्या ठिकाणी सेंट्रल डोग्मा या प्रोसेसमध्ये बघितलेली. आज आपण त्या ठिकाणी याच्या पुढचा कन्सेप्ट त्या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये त्या ठिकाणी त्या कन्सेप्टचं नाव आहे म्युटेशन. मराठीमध्ये याला उत्परिवर्तन असं म्हटलं जातं. तेव्हा अशा प्रकारचे म्युटेशन म्हणजे काय असतं, तर समजा या ठिकाणी हा एक डीएनएचा स्ट्रँड आहे. या डीएनएचा स्ट्रँड मध्ये या 3 न्यूक्लियोटाइडनी मिळून एक काय होतं, कोडॉन तयार होतो. असा न्यूक्लियोटाइड किंवा या ठिकाणी अशा प्रकारचा असणारा स्ट्रँड, या स्ट्रँड मध्ये न्यूक्लियोटाइडचा जो काही सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स त्या ठिकाणी ठरलेला. समजा या ठिकाणी मेन सिक्वेन्स अशा स्वरूपात आहे TAA CTG CAGGTAA अशा प्रकारचा सिक्वेन्स आहे. मेन सिक्वेन्स त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असलेला डीएनए मध्ये असलेला मेन सिक्वेन्स आहे. ड्यू टू द सर्टन फॅक्टर, काही अंतर्गत घटक आहे की ज्या घटकामुळे या सिक्वेन्स मध्ये काय होतो, चेंज होतो. म्हणजे या ठिकाणी यातला एखादा कोडॉन काय होईल, निघून जाईल. 3 न्यूक्लियोटाइड मिळून एक कोडॉन तयार होतं, तर एखादा कोडॉन काय होतो, रिप्लेस होतो. जसं या ठिकाणी दाखवले आकृतीमध्ये या ठिकाणी असलेला CTG हा जो काही ट्रिपलेट कोडॉन आहे, हा ट्रिपलेट कोडॉन हा काय केला, रिप्लेस केला TGC हा इथला. तर या ठिकाणी TGC हा जर काय केला, इथला रिप्लेस केला, रिप्लेस होतोय आणि त्याच्या जागी कोणता सिक्वेन्स येतोय, CGA हा सिक्वेन्स. आता अशा प्रकारे जर डीएनएच्या सिक्वेन्स मध्ये बदल होतोय, तर हा बदल त्या ठिकाणी नवीन जी काही उत्पत्ती होणार आहे या उत्पत्तीमध्ये परिवर्तन घडवणार. आणि म्हणून याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो, उत्परिवर्तन. म्हणजे या ठिकाणी इथला जो काही सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स म्यूट केला जातो आणि त्याच्या जागी दुसरा सिक्वेन्स त्या ठिकाणी प्लेस केला जातो. अशा या सिक्वेन्सच्या चेंजला त्या ठिकाणी आपण म्हणतो म्युटेशन. आणि म्युटेशन मुळे नवीन येणारे जे इंडिव्हिज्युअल असतील, नवीन उत्पत्ती असेल, ती उत्पत्ती याच्यामध्ये काय होत आहे, चेंजेस होतात. दॅट मे बी बेनिफिशियल और दॅट मे बी द हार्मफुल. मोस्ट ऑफ दॅट आर द हार्मफुल. त्या ठिकाणी जास्तीत जास्त काय आहे, तर हार्मफुल आहे. अशा प्रकारचा डीएनएच्या सिक्वेन्स मध्ये किंवा जीनच्या सिक्वेन्स मध्ये काय होते, बदल होणं, यालाच त्या ठिकाणी काय म्हटलं, म्युटेशन म्हटलं जातं. मग याची डेफिनेशन आपण त्या ठिकाणी केलेली आहे. पहा, द प्रोसेस ऑफ सडन चेंज ऑकर्स इन द जीन और एनी न्यूक्लियोटाइड्स ऑफ द जीन. एखाद्या त्या ठिकाणी जीन मध्ये, कारण या ठिकाणी फ्रॅक्शनल पार्ट ऑफ डीएनए इज कॉल्ड एज जीन. हा जो फ्रॅक्शनल पार्ट आहे डीएनएचा म्हणून त्याला म्हणतो जीन. या ठिकाणी जर त्या ठिकाणी एखाद्या अचानकपणे जर एक जीन मध्ये काय होतोय, बदल होतोय, किंवा त्या जीनच्या एखाद्या न्यूक्लियोटाइड मध्ये जरी बदल झाला, तरी त्या प्रक्रियेला त्या ठिकाणी and its position, so that causes the minor changes called as a mutation. त्यामुळे त्या ठिकाणी काही मायनर चेंजेस घडतात, याला आपण काय म्हणतो, म्युटेशन असं म्हणतो. आता अशा प्रकारचं म्युटेशन तर पहिल्यांदा डिस्कवर केला ह्युगो दे व्हेरिज नावाच्या शास्त्रज्ञाने. आणि मग अशा प्रकारचं जे काही म्युटेशन आहे, हे म्युटेशन हे कधी कधी मायनर असतं, तर कधी कधी कन्सिडरेबल. म्हणजे काही वेळेला आपल्याला ते दिसतही नाही किंवा जाणीव होती नाही की हे म्युटेशन आहे, पण काही वेळेला ते अतिशय कन्सिडरेबल असतं की जे सहजरित्या आपल्याला जाणवतं किंवा त्या ठिकाणी आपल्याला पाहता येतं, की जेणेकरून त्या ठिकाणी काही वेळेला या ठिकाणी जेनेटिक डिसऑर्डर आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. लाईक सिकल सेल ॲनिमिया सारखी डिसऑर्डर असेल, क्लाइनफिल्टर सिंड्रोम असेल, डाऊन सिंड्रोम असेल, यासारखे जे काही डिसऑर्डर होतात, त्या डिसऑर्डर त्या खरं तर या म्युटेशन ऑफ द जीन मध्ये त्या ठिकाणी म्युटेशन प्रोसेस मध्ये होतात. आणि या म्युटेशन प्रोसेस मुळे त्या ठिकाणी नवीन येणाऱ्या उत्पत्तीमध्ये काय होतंय, नॉर्मल ह्युमन बिईंगच्या ऐवजी एक ॲबनॉर्मल ह्युमन बिईंग निर्माण होणं,
म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी एक नवीन इव्होल्युशन निर्माण होते, उत्क्रांती होते. म्हणजे या पद्धतीने त्या ठिकाणी चेंज निर्माण होते. देअर आर डिफरन्सिटी, डायव्हर्सिटी डेव्हलप व्हायला सुरुवात होते. मग याचाच आधार घेऊन आपल्याला असं सांगता येतं की म्युटेशन आपल्याला कशासाठी महत्वाचं ठरू शकतं. तर म्युटेशन इज युजफुल टू अंडरस्टँड द थेअरी ऑफ इव्होल्युशन. म्हणजे आतापर्यंत जी उत्क्रांती आहे ती उत्क्रांती कशा प्रकारे होत गेली असेल, अगदी लहानात लहान वन सेल्युलर ऑर्गॅनिझम ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम पर्यंत कशा प्रकारे चेंजेस होत गेले असतील याचं जर त्या ठिकाणी आपल्याला माहिती घ्यायची असेल, म्हणजे जर थेअरी ऑफ इव्होल्युशन पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला म्युटेशनल थेअरी सुद्धा त्या ठिकाणी महत्वाची उपयोगाची ठरते. अशा प्रकारचा हा एक भाग त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. आणि हा जो म्युटेशनचा जो पार्ट आहे, म्युटेशन इज इव्हर लास्टिंग प्रोसेस, म्हणजे ही कधीही न थांबणारी प्रक्रिया आहे, सातत्यानं त्या ठिकाणी बदल होत जातो. अशा प्रकारचा म्युटेशनचा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट त्या ठिकाणी अगदी थोडक्यात तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे आता त्याच्या बद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला नेक्स्ट 11-12ला त्या ठिकाणी अभ्यासता येते, अभ्यासायला आहे. आता म्युटेशनचा आत्ताच एक त्या ठिकाणी ज्वलंत उदाहरण जर आपण विचार घेतला तर आज जर आपण विचार घेतला तर दॅट इज द कोविड-19, म्हणजे कोरोना व्हायरस हा त्या ठिकाणी आपण विचार घेतला. हा विषाणू त्या ठिकाणी चायनामधून त्या ठिकाणी आला किंवा पसरतोय. पण हा पसरत असताना त्या ठिकाणी ज्या वेळेला सुरुवातीची जी लक्षणं होती त्याची ती लक्षणं सातत्यानं काय होत चाललेली, बदलत चाललेली. मग ही का बदलत चाललेली आहे, तर याचा अर्थ त्या विषाणूच्या जे डीएनए आहे, दॅट इज द डीएनए इन दॅट पर्टिक्युलर व्हायरस गेट्स म्युटेड. त्या ठिकाणी त्याच्या डीएनए मध्ये काय होतं, म्युटेशन होते. आणि ते म्युटेशनमुळे तो आपले जे काही परिवर्तन आहे, वर्तन आहे, ते वर्तन त्या ठिकाणी बदलतं. त्यामुळे आज आपण त्या ठिकाणी टेलिव्हिजनला वगैरे बातम्या बऱ्याच वेळेला ऐकतो की कोविड-19ची आज 4 लक्षणं वेगळी सापडली. ही लक्षणं कुठून येतात, तर याचा अर्थ त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय डेव्हलप होते, म्युटेशन डेव्हलप होते. म्हणजे त्याचा त्या ठिकाणी प्रोग्रेस होतो किंवा त्याचं त्या ठिकाणी इव्हॉल्युशन होते. आणि हे इव्हॉल्युशनमुळे त्या ठिकाणी तो आणखीन घातक होईल किंवा तो त्या ठिकाणी किती परिवर्तन होईल हे त्या म्युटेशनवर अवलंबून आहे. त्यामुळे हे म्युटेशन त्याच्या डीएनए मध्ये घडतं. असेच म्युटेशन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये घडत आहे. आणि त्यामुळे त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ज्या काही जाती प्रजाती आहेत त्या जाती प्रजाती डेव्हलप होताना त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. ज्याला आपण स्पेसिफिकेशन असं त्या ठिकाणी पुढे आहे, तो कन्सेप्ट आपण त्यावेळेस डिस्कस करणार आहोत. तर आता या ठिकाणी म्युटेशन बद्दलची माहिती आहे ती आपण सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. ह्याच्या पुढचा भाग आहे तो इव्हॉल्युशनचा, तो आपण या ठिकाणी पाहणार. आता या ठिकाणी हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन या टॉपिक मधला त्या ठिकाणी नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो म्हणजे इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन याला मराठीमध्ये आपण उत्क्रांती असं म्हणतो किंवा त्यालाच आपण सजीवांचा विकास असंही म्हणू शकतो. कारण आपण इथं लिव्हिंग ऑर्गॅनिझम बद्दल विचार करतोय म्हणून आपण इथं सजीवांची उत्क्रांती असंही म्हणू शकतो. आता या ठिकाणी या कन्सेप्ट मध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे की हाऊ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर इव्हॉल्व्ड. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कशा प्रकारे उत्क्रांत झाले, त्यांचा विकास कसा झाला. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे कोण, दीज आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स. ते काय आहे, प्लांट आणि ॲनिमल्स. सो in these living organism there are certain changes must be occurs as per the change in nature. निसर्गामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी काही बदल होत आहेत त्यानुसार त्या ठिकाणी वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये काही बदल घडतात. आणि हे बदल त्यांना काय करतायत, डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा प्रकारचा हा जो काही बदल आहे की जो त्यांची डेव्हलपमेंट करतो ड्यू टू द चेंज इन नेचर, कोणामुळे घडतोय तर निसर्गामध्ये होणाऱ्या बदलांमुळे होतो. अशा प्रकारचा होणारा बदल या ठिकाणी या प्राण्यांना आणि वनस्पतींना काय करतोय, त्याच्यामध्ये विकास करण्याचा प्रयत्न करतोय. अशा प्रकारच्या या प्रक्रियेला त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, इव्हॉल्युशन. सो वी हॅव डिफाइंड द इव्हॉल्युशन, द प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड एनिमल फ्रॉम which ancestor having a different structural and functional organization is called as evolution. म्हणजे ही अशी प्रक्रिया आहे की जिथं प्रगतशील अशा प्रकारचा प्राण्यांचा किंवा वनस्पतींचा प्रगतशील अशा प्रकारचा विकास त्यांच्या पूर्वजांपासून घडतोय की जे पूर्वज
रचनात्मक तसेच कार्यात्मक दृष्टिकोनातून या डेव्हलप झालेल्या ऑर्गॅनिझम पेक्षा काय आहे ते वेगळे असू शकतात. अशा प्रकारचा या ठिकाणी प्रोसेस दॅट इज कॉल्ड एज इव्हॉल्युशन, त्याला आपण काय म्हणतो इव्हॉल्युशन असं म्हणतो. आता ही इव्हॉल्युशन घडतं म्हणजे काय होतं, सो दॅट ऑकर्स द gradual changes occurs in the living organisms over the long duration. ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया बऱ्याच काळ चालणार एक अतिशय क्रमानुक्रम अशा प्रकारचा त्या ठिकाणी बदल होतो. आणि हा बदल कशामध्ये होतो, तर त्या ठिकाणी त्या सजीवांच्या सेलमध्ये असलेल्या डीएनए मध्ये काही चेंजेस होतात, त्याला आपण म्युटेशन असं म्हणतोय. म्युटेशन मध्ये त्या ठिकाणी त्यांच्या परिवर्तनामध्ये बदल होतो, त्यांच्या परिवर्तनामध्ये त्यांच्या शरीर रचनेत बदल होतो, त्यांच्या कार्यात बदल होतोय. अशा प्रकारचा जो काही ग्रॅज्युअल चेंज आहे, दिस ग्रॅज्युअल चेंज ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर द लॉंग ड्युरेशन होतं, तेव्हा त्या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट होते. दिस इज कॉल्ड एज इव्होल्युशन, त्याला आपण काय म्हणतो इव्होल्युशन. अशा प्रकारची ही जी काही इव्होल्युशन ही प्रक्रिया आहे, दॅट इज द प्रोसेस विच इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस, अतिशय हळूवार चालणारी प्रक्रिया आहे. थ्रू विच द डेव्हलपमेंट ऑफ द ऑर्गॅनिझम इज अचीव्ड, की ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी या सजीवांचा विकास हा घडवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. दॅट इज अबाउट द इव्होल्युशन. हे एक इव्होल्युशनचं महत्वाचं भाग. त्याच्या पुढे आपण विचार करू शकतो की दिस इव्होल्युशन इज रेंजिंग फ्रॉम स्टार्स, प्लॅनेट्स टू द बायोस्फिअर ऑन द अर्थ. म्हणजे या ठिकाणी हे इव्होल्युशन, हे उत्क्रांती जी आहे, उत्क्रांती कुठपासून सुरू आहे, तर अगदी ग्रहताऱ्यांपासून ते त्या ठिकाणी आज आपल्या सभोवताली असलेलं जे जैविक वातावरण आहे, या वातावरणापर्यंत, पृथ्वीच्या जैविक वातावरणापर्यंत या ठिकाणी याचा विस्तार या ठिकाणी या इव्होल्युशनचा झालेला आहे. अशा प्रकारचे इव्होल्युशन हे घडण्यापाठीमाग काय आहे, तर सगळ्यात महत्वाचं कारण आहे पहा, चेंज इन द नेचर, निसर्गामध्ये होणारा बदल. निसर्गामध्ये जसा बदल होईल तसा त्या ठिकाणी सजीव आपल्याला काय करतोय, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतोय. आता जर आपण विचार केला तर या ठिकाणी आज त्या ठिकाणी विचार केला तर कोविड-19 मुळे आपण सर्वजण घरात बसलेलो. त्याच्या अगोदर आपण सर्वत्र फिरत होतो. मग हा जो बदल आहे हा कुणी घडवून आणला, तर हे निसर्ग चक्र आहे. निसर्गानं बदल घडवून आणला आणि निसर्गामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागलं, बदलावं लागलं. म्हणजे बाहेर आपण त्या ठिकाणी निर्विवादपणे इकडे तिकडे फिरणारी लोक आज आपण घरामध्ये त्या ठिकाणी एकत्रित त्या ठिकाणी सेफ राहण्याच्या दृष्टिकोनातून थांबून राहिलो. याला काय म्हणता येईल, याला म्हणता येईल त्या ठिकाणी चेंज इन नेचर विच गिव्स द प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ आवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी हा एक विकास होत राहील, एक उत्क्रांती. अशा प्रकारचा हा त्या ठिकाणी उत्क्रांतीचा जो काही कन्सेप्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता ही जी उत्क्रांती आहे, इव्होल्युशन आहे, हे इव्होल्युशन अर्थवर कसं घडत गेलं, हे इव्होल्युशन अर्थवरती कसं झालं, पृथ्वी निर्माण कशी झाली किंवा ग्रहतारे निर्माण कसे झाले, याच्याबद्दल त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर आपण मग इव्होल्युशन ऑन द अर्थ, पृथ्वीवर कशा प्रकारचं इव्होल्युशन होतं. मग पृथ्वी निर्माण होण्यापाठीमागं सगळ्यात महत्वाचं कारण आहे किंवा ग्रहताऱ्यांची निर्मिती होत असताना देर आर दी व्हेरी इम्पॉर्टंट रिझन, दॅट इज द बिग बँग थेरी. या ठिकाणी आपल्याला एक बिग बँग थेरी या ठिकाणी सांगते. सो अकॉर्डिंग टू द बिग बँग थेरी there is a occurrence of the all planets and stars or universe will be occurs. या ठिकाणी या बिग बँग थेरी नुसार त्या ठिकाणी या आपल्या सभोवताचं जे विश्व आहे ते विश्वाची निर्मिती झालेली आहे. मग ही बिग बँग थेरी आहे काय, सो इन दॅट थेरी वी हॅव टू से दॅट, या ठिकाणी या थेरीमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे पहा की देर इज अ वन ऑफ द स्मॉलर पार्टिकल लेस दॅन ॲटम, अणुपेक्षा लहानात लहान कण, विच कन्सिस्ट ऑफ लार्जर अँड लार्जर एनर्जी, ज्याला आपण ऊर्जा पुंज असं म्हणतो. सो इनिशियली दॅट पार्टिकल इज व्हेरी मायन्यूट बट इट कंटेन्स लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी. त्याच्यामध्ये काय होते, अनेक प्रचंड अशी ऊर्जा होती.
whenever it will blast, त्यावेळेस ती काय झाली, ब्लास्ट झाली, त्यावेळेस ती ऊर्जा काय झाली, पसरत गेली. and that blast, this energy are gets converted into this particular universe. ती एनर्जी काय झाली, ही विखुरलेली आहे आणि विखुरलेली एनर्जी हीच काय होते तर या ठिकाणी या युनिव्हर्सच्या निर्मितीसाठी उपयोगाची ठरते किंवा आहे, हे या ठिकाणी बिग बँग थेअरीमध्ये सांगितले. तर यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ त्या ठिकाणी दाखवतोय की त्यावरून तुम्हाला कळेल की या बिग बँग थेअरीतून या ठिकाणी या प्लॅनेट्स किंवा या सजीव सृष्टीची निर्मिती कशा प्रकारे झाली हे तुम्हाला त्या ठिकाणी समजता येईल. हमारी दुनिया कितनी खूबसूरत है ना? पर इस दुनिया में सब अपनी रोज की जिंदगी में बिजी रहते हैं। पर क्या आपने कभी सोचा है कि ये ब्रह्मांड जिसमें आप इतने सालों से रह रहे हो, इसकी शुरुआत कैसे हुई? जितनी घटनाएं हुई है उसकी शुरुआत कहाँ से हुई? वैज्ञानिकों को ये पता चला कि हमारा ब्रह्मांड चारों ओर से फैल रहा है। ये ब्रह्मांड हर एक सेकंड साइज में बढ़ता जा रहा है। तो ये जानने के लिए कि इस ब्रह्मांड की शुरुआत कैसे हुई, हमें सिर्फ समय को रोकना होगा और पीछे जाना होगा। चलिए थोड़ा पीछे चलते हैं, कुछ ज्यादा ही पीछे। आज से करीब 13.8 अरब साल पहले ये है हमारा अनंत ब्रह्मांड। सब कुछ इस परमाणु से भी छोटे से गोले के अंदर समाया हुआ है। इस ब्रह्मांड में जो भी होने वाला है, इस ब्रह्मांड में जो भी घटना घटने वाली है, सब इसमें मौजूद है। इस ऊर्जा के गोले के अंदर यहाँ पर समय का कोई अस्तित्व नहीं है। पर अभी दुनिया जिसे हम जानते हैं वो सब की शुरुआत होने वाली है। किसी रहस्यमय कारण के चलते एक एटम के साइज से भी छोटा ब्रह्मांड अचानक अपने अस्तित्व में आया। एक सेकंड के करोड़वें हिस्से के अंदर ये ब्रह्मांड अपने अस्तित्व में फैल गया और इसे ही हम कहते हैं द बिग बैंग। इस समय आप जो ब्लास्ट होते हुए देख पा रहे हो, ये सब ऊर्जा है, प्योर एनर्जी। ये ऊर्जा पूरी तरह से फैल गई और इसी समय स्पेस का जन्म हुआ और साथ ही साथ समय अपने अस्तित्व में आया। ये शुद्ध ऊर्जा यानी एनर्जी करोड़ों साल तक फैलती रही और ये ऊर्जा इतने सालों में धीरे धीरे ठंडी होने लगी और इसी ऊर्जा के चलते मैटर का फॉर्मेशन हुआ, अरबों छोटे छोटे सब एटॉमिक पार्टिकल्स के रूप में, जिसे हम एटम कहते हैं। क्वार्क्स, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इन सब चीजों का फॉर्मेशन हुआ। असल में दो प्रकार की चीजें बनी थी। आधी थी मैटर, मतलब वो परमाणु और बाकी चीजें जिससे ये दुनिया बनी है, जिससे आप बने हो, और दूसरा ग्रुप था एंटी मैटर, जो मैटर का ऑपोजिट है। और क्योंकि एंटी मैटर मैटर का विपरीत है, इसलिए जब वो आपस में मिलते हैं तब वो एक दूसरे को खत्म कर देते थे। पर फॉर्चुनेटली मैटर एंटी मैटर से थोड़ा ज्यादा था। सब खत्म होने के बाद एक मैटर का गोला बच गया था और उसके विपरीत और कुछ नहीं था जो उसे खत्म कर सके, इसलिए उसका विस्फोट हो गया, जो कि हम लोगों के लिए बहुत लकी था, क्योंकि इसी एक गोले से अब पूरी दुनिया बनने वाली है। इसी एक मैटर के गोले के चलते तारों और ग्रहों वाला ब्रह्मांड अस्तित्व में आया। शुरू की बिग बैंग के चलते ये ब्रह्मांड अस्तित्व में आया और मैटर के गोले के इस विस्फोट के चलते ब्रह्मांड की अंदर की चीजें अस्तित्व में आई। उस गोले के ब्लास्ट होने के बाद सब कुछ ठंडा हुआ और आखिर में जाकर सब कुछ बनना शुरू हो गया। धूल जैसे दिखने वाले इस ब्रह्मांड में एक फोर्स अपना काम करने लगा। उस फोर्स के चलते हर एक एटम आपस में जुड़ने लगे, एक दूसरे की तरफ आकर्षित हुए, और ये फोर्स कोई और फोर्स नहीं, ये है फोर्स ग्रेविटी यानी गुरुत्वाकर्षण बल। शुरुआत में इस ब्रह्मांड में ज्यादातर हाइड्रोजन गुरुत्वाकर्षण जगह में कॉम्प्रेस करने लगा। जिस जगह हाइड्रोजन के परमाणु गुरुत्वाकर्षण बल के चलते सामने आते थे, उस जगह का तापमान लाखों डिग्री तक पहुंच जाता था।
कॉम्प्रेस होते होते जब एक जगह की टेम्परेचर 1 करोड़ डिग्री तक पहुंच गई, तब एक प्रक्रिया शुरू हो गई जिसे न्यूक्लियर फ्यूजन कहते हैं। बहुत ही ज्यादा एनर्जी निकली और ऐसा दृश्य हुआ, इस ब्रह्मांड का पहला तारा अस्तित्व में आया। फिर इस तारे को अपना एक दोस्त मिला, 300 तारे बने और लाखों साल के अंतराल करोड़ों तारे अस्तित्व में आ गए। जी हाँ, यही वो तारे हैं जो आप रात को आसमान में देखते हो। वो ब्रह्मांड के शुरुआत में इसी तरह बने थे। धीरे धीरे ये तारे गुरुत्वाकर्षण बल के चलते सामने आने लगे। वो आपस में एक ग्रुप में रहने लगे और अरबों तारों का समूह इस ब्रह्मांड में दिखने लगा और अलग अलग शेप और साइज के ग्रुप का फॉर्मेशन हुआ। वो नजारा कुछ ऐसा दिखता है और इन्हें ही कहते हैं गैलेक्सीज। इसी तरह लाखों, करोड़ों और अरबों गैलेक्सीज यानी आकाश गंगाओं का जन्म हुआ और इन्हीं गैलेक्सीज के समुद्र में कहीं बीच में एक ऐसी गैलेक्सी बनी और इस गैलेक्सी का नाम है द मिल्की वे, यानी वो गैलेक्सी जिसमें हम और आप मौजूद हैं। इस गैलेक्सी के अंदर खरबों तारे मौजूद थे, पर कुछ डस्ट अभी भी बचा हुआ था जो कि स्पेस में तैर रहा था। पर हजारों साल के अंतराल में ग्रेविटी अपनी पावर दिखाने लगी। जो डस्ट मौजूद थी वो भी गुरुत्वाकर्षण बल के चलते आपस में सामने आने लगी और इसी परिस्थिति के बीच में बहुत सारे प्लैनेट्स यानी ग्रह बनने लगे। सारे एस्ट्रॉयड जैसे दिखने वाले टुकड़े ग्रेविटी के चलते आपस में मिलने लगे। और इन्हीं ग्रहों के बनने के दौरान एक रॉकी प्लैनेट भी बनने लगा, यानी ऐसा ग्रह जिसका सतह सॉलिड था और किसे पता था कि इसका नाम होने वाला है अर्थ यानी धरती, जिसमें आपका और मेरा जन्म होने वाला है। सॉलिड टुकड़े आपस में जुड़ के प्लैनेट तो बन गए, पर जो बचे खुचे प्योर हाइड्रोजन के एटम्स थे वो भी आपस में मिलने लगे। और जैसा कि मैंने तारे के निर्माण के बारे में बताया था, बिल्कुल वही घटना यहाँ भी हुई। कुछ बचे हुए हाइड्रोजन के एटम से एक छोटा सा तारा बनने लगा। सारे हाइड्रोजन आपस में करीब आने लगे और इतनी टेम्परेचर बढ़ गई कि न्यूक्लियर फ्यूजन की शुरुआत हो गई। एक नया तारा जिसका नाम है सूरज, उसका जन्म हो गया। जब ये सूरज बना तब ये एक बहुत ही तेज सोलर विंड को इरप्ट किया, जिसके चलते बाकी सारे धूल के कण सोलर सिस्टम यानी सौर मंडल के बाहर चले गए और सौर मंडल में वही 8 ग्रह और बाकी उपग्रह बच गए जो कि साइज में बड़ी थी। और सौर मंडल वैसा दिखने लगा जैसा वो अभी दिखता है। सोलर सिस्टम की बाहरी तरफ बहुत सारे गैस के प्लैनेट्स बन चुके थे, जैसे जुपिटर यानी बृहस्पति, सैटर्न यानी शनि ग्रह, यूरेनस यानी अरुण ग्रह और नेपच्यून यानी वरुण ग्रह। और सोलर सिस्टम के अंदर के तरफ इन रॉकी प्लैनेट्स का जन्म हो गया था, यानी ठोस सतह वाले ग्रह जैसे मर्क्यूरी यानी बुध ग्रह, वीनस यानी शुक्र ग्रह, मार्स यानी मंगल ग्रह और आखिर में हमारी प्यारी सी धरती। और यही वो धरती है जिसके इतने बड़े सतह पर से एक जगह पर बैठ के आप इस वीडियो को देख रहे हो। आपके जन्म के पहले इस ब्रह्मांड में इतना कुछ घट चुका है। बिग बैंग से जन्मा वो मैटर और उस मैटर से जन्मा ये तारा और इस तारे के बाद ग्रहों की उत्पत्ति और इसी के चलते आपका जन्म। यही थी आपके और आपके पहले की कहानी। ये काय विद्यार्थी मित्रांनो, बघितला व्हिडिओ? आता यावरून तुम्हाला हे कळलं असेल की पृथ्वी तसेच इतर ग्रह तारे यांची निर्मिती कशा पद्धतीने झाली। आता त्यामध्ये त्या ठिकाणी या अर्थवरती जी सजीव सृष्टी आहे, लाईफ ऑन द सरफेस ऑफ अर्थ कशी इव्हॉल्व झाली
याबद्दलची माहिती त्या ठिकाणी इव्हॉल्युशन ऑन द अर्थ या पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत. तर तो त्या ठिकाणी आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. तर त्या ठिकाणी तत्पूर्वी ही सगळी माहिती व्यवस्थित वहीमध्ये लिहून ठेवा आणि आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.